हॅलो एव्हरीवन. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे फार्माकोपिया आणि हा फर्स्ट इयर बी फार्म सेमिस्टर फर्स्ट फार्मास्युटिक्समधला पहिला जो चॅप्टर आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ फार्मसी प्रोफेशन त्यातील पॉईंट आहे आणि यावरती क्वेश्चन येऊ शकतो एक्झाममध्ये. तर सगळ्यात आधी हा वर्ड आला आहे कुठून, तर हा वर्ड जो आहे तो दोन ग्रीक वर्डपासून तयार झालेला आहे. फर्स्ट म्हणजे फार्मॅकॉन आणि दुसरा म्हणजे पोइयो. आता फार्मॅकॉन म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलंच की ड्रग, फार्मॅकॉन म्हणजे ड्रग आणि पोइयो म्हणजे मेक. जर ड्रग कसं बनवलं जातं हे सगळं ज्या पुस्तकात दिलेलं असतं त्याला आपण फार्माकोपिया म्हणतो. आता जर का त्याची ब्रीफमध्ये डेफिनेशन बघितली तर हे जे पुस्तक हे असतं एक पुस्तक ज्यामध्ये ड्रग, त्याच्या रिलेटेड जे काही सबस्टन्स आहेत प्लस क्रूड ड्रग ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन या बुकमध्ये दिलेली असते, जी त्या देशाच्या गव्हर्मेंटनं अप्रूव्ह केलेलं असतं किंवा त्याच्या अथॉरिटीमध्ये तयार झालेलं असतं. एक्झाम्पल द्यायचं झालं तर इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया असे फार्माकोपिया असतात. आता हे जे आहे हे ड्रग कंपेंडियापासून बनलेलं असतं. आता कंपेंडिया म्हणजे काय, तर एका ड्रगची पूर्ण माहिती त्या कंपेंडियामध्ये असते. जसं की ड्रगचं नाव झालं फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल, जनरली जे आपल्या सगळ्यांना माहिती असतं. पॅरासिटामॉल आहे त्याचे असे, त्यानंतर त्याची सगळी स्टँडर्ड व्हॅल्यू की त्यानंतर फिजिकल ॲपिअरन्स, कलर कसा आहे, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, केमिकल व्हॅल्यूज ज्या असतील त्या, तसंच त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्यानंतर ऑदर नेम्स काय आहेत त्याचे, त्यानंतर यापासून आपण कोणते कोणते मेडिसिन्स बनवू शकतो, टॅबलेट झाली किंवा क्रीम झाली, ऑइंटमेंट झालं. तर हे टॅबलेट आहे तर कोणती टॅबलेट आहे, किती MGची टॅबलेट आहे, त्याचं पूर्ण कसं एक्सिपियंट कोणते यूज करायचे आहेत, त्यांचं कंटेंट किती आहे, त्यानंतर प्रोसिजर काय आहे बनवायची, बनवली टॅबलेट की त्यानंतर त्याचे असे कसे करायचे, त्यानंतर त्याचे स्टँडर्ड्स कसे चेक करायचे, जसं की हार्डनेस झालं, सोल्युबिलिटी झालं, असे जे सगळे स्टँडर्ड्स आहेत ते हे सगळं त्यामध्ये मेन्शन केलेलं असतं. तर असे एक नाही बरेचसे ड्रग असतात आणि हे सगळे ह्या ड्रग कंपेंडियापासून फार्माकोपिया तयार होते. आता ही जी फार्माकोपिया आहे ती टाईम टू टाईम रिवाईज केली जाते. तर कशासाठी हे केलं जातं, तर नवीन रिसर्च होत असतो त्यामुळं नवीन जे काही माहिती येईल ती ॲड केली जाते आणि त्या पुस्तकाची साईज जी आहे ती मेंटेन करण्यासाठी जे जुने ड्रग आहेत जे कुणी वापरतही नाही, बरेच वर्षे तसेच आहेत फार्माकोपियामध्ये, तर हे ओमिट केले जातात म्हणजे डिलीट करून टाकले जातात. तर नवीन ॲड ऑन पण होतं आणि जुने जे आहे ते डिलीट पण केलं जातं ह्या फार्माकोपियामध्ये. आता हे कंपेंडिया जे आहे त्याचे दोन टाईप्स असतात. फर्स्ट आहे ऑफिशियल आणि सेकंड जे आहे ते नॉन ऑफिशियल. ऑफिशियल म्हणजे ते त्या देशाच्या गव्हर्मेंट जे आहे त्याच्या ऑथॉरिटीमध्ये बनवलेलं असतं, त्याला आपण म्हणतो ऑफिशियल. आणि दुसरं म्हणजे नॉन ऑफिशियल की ज्याला गव्हर्मेंटचं काही अप्रुव्हल नाही आहे किंवा ऑथॉरिटीमध्ये बनलेलं नाही आहे असंच लिहिलेलं बुक आहे. आता जर का ऑफिशियलचं एक्झाम्पल बघितलं तर आपण बेसिक एक्झाम्पल इंडियन फार्माकोपिया जे आपल्या इंडियामध्ये वापरली जाते. नॉन ऑफिशियलचं एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर मर्क इंडेक्स आहे, त्यानंतर मार्टिनडेल आहे. तर ही पुस्तकं आहेत जी आपण म्हणजे सेमच इन्फॉर्मेशन असते जी आपण रेफर करू शकतो. नेक्स्ट आहे नॅशनल फार्माकोपिया. आता नॅशनल फार्माकोपिया म्हणजे काय असतं, तर हे पुस्तक असतं ते तो देश वापरत असतो, म्हणजे ज्या त्या देशाने बनवलेलं असतं स्वतःच्या रेफरन्ससाठी आणि तो देश वापरत असतो. जसं की आपलं इंडियन फार्माकोपिया इंडियामध्ये बनलेली आहे गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या ऑथॉरिटीमध्ये. तर हे झालं इंडियन फार्माकोपिया जी नॅशनल फार्माकोपिया आहे. आणि ही कधी वापरतो आपण, जेव्हा इंडस्ट्रीज आणि गव्हर्मेंटमध्ये, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आणि गव्हर्मेंटमध्ये काही कन्फ्लिक्ट होईल तर ॲज अ रेफरन्स बुक म्हणून, म्हणजे लॉमध्ये कायद्यामध्ये जर का काही प्रॉब्लेम आला कायद्याने दोन्ही ह्यांच्यामध्ये, तर त्यामध्ये हे ॲज अ रेफरन्स बुक म्हणून वापरलं जातं. जसं की भारताचे संविधान जे आहे ते कायद्यामध्ये वापरलं जातं ॲज अ रेफरन्स बुक म्हणून. तसंच हे नॅशनल फार्माकोपिया जी आहे जी त्या देशाची फार्माकोपिया आहे ती वापरली जाते ते कन्फ्लिक्ट सोडवण्यासाठी. आता हे झाली फार्माकोपियाची माहिती. यामध्ये सगळे आता क्रूड ड्रगची पण माहिती असते. आता क्रूड ड्रग म्हणजे काय की ज्याच्यापासून काही केमिकल तयार, म्हणजे केमिकल एक्स्ट्रॅक्शन वगैरे न करता तो जो असतो ॲक्च्युअल फॉर्ममध्ये नैसर्गिक ज्याला आपण म्हणतो तो, जसं की आपण आपल्या रोजच्या जीवनातलं उदाहरण घेऊयात, तुळशीचं झाड जे असतं ते. आता तुळशीची पानं ती खूप आरोग्याला चांगली असतात. तर हा तुळशीची पानं जे आहे तो एक क्रूड ड्रग झालेला आहे.
तर ह्याची पण इन्फॉर्मेशन असते. जसं की केमिकल ड्रग्ज असतात तसं ह्या क्रूड ड्रगची पण इन्फॉर्मेशन असते की फिजिकल ॲपिरन्स काय आहे, सॉलिड आहे का लिक्विड आहे का सेमी सॉलिड फॉर्ममध्ये आहे. दुसरं म्हणजे कलर कोणता आहे, त्यानंतर कोणता पार्ट आहे, लिव्ज आहेत का त्याचं ब्रांच आहे का मुळं म्हणजे रूट्स आहेत, तर हे सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड असतं. त्यानंतर त्यापासून कोणते केमिकल कंपाऊंड जे आहे त्यातलं ते उपयोगी येतं हे सगळं इन्फॉर्मेशन. त्यानंतर त्याचं तर ते आपण मायक्रोस्कोपमध्ये बघितल्यानंतर कोणते कोणते पार्ट दिसत आहेत त्यामध्ये, हे सगळं ही क्रूड ड्रगची इन्फॉर्मेशन असते. त्यामध्ये एक्सिपियंटची पण माहिती असते. त्या ड्रग आणि एक्सिपियंट पण तुम्हाला माहिती असेल. एक्सिपियंट काय असतात, जेव्हा आपण टॅबलेट बनवतो तर फक्त मेन ड्रग जो असतो पॅरासिटामॉल, त्याचीच फक्त टॅबलेट, पूर्ण पॅरासिटामॉल त्यामध्ये नसतं. तर त्याला बाइंड करण्यासाठी त्या ड्रगला, त्यानंतर त्याची ॲक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी बाकीचे पण इन्ग्रेडियंट आपण वापरतो, तर त्यांना आपण एक्सिपियंट म्हणतो. जसं की आपण उदाहरण घ्यायचं झालं तर आपण भाजी बनवतो कोणती, फॉर एक्झाम्पल आपण गवारीची भाजी बनवतो आहे, तर त्यामध्ये फक्त आपण गवारी घालत नाही आहे, तर त्यामध्ये बाकीचे पण एक्सिपियंट, गवारी हा आपला मेन ड्रग झाला, पण एक्सिपियंट कोणते वापरतो आहे आपण की त्यामध्ये आपण फोडणी द्यायला जे काही असेल, कांदा असेल, लसूण असेल किंवा आपली मिरची मसाला असेल, पाणी असेल, हे सगळं जेव्हा आपण वापरतो, कोथिंबीर असेल, तर हे सगळे आपण म्हणतो बाकीचे एक्सिपियंट. सेम तसंच असतं की टॅबलेट बनवतो आहे किंवा बाकी कोणतंही क्रीम असू दे, ऑइंटमेंट असू दे, तर हे सगळं बनवताना मेन ड्रग एक असतो आणि त्याच्यासोबत बाकीचे एक्सिपियंट असतात आणि ह्यापासून ती जी कोणती फायनल असेल ती मेडिसिन तयार होते. तर हे सगळे इन्फॉर्मेशन एक्सिपियंटची पण असते, केमिकल ड्रग जे असतात, क्रूड ड्रग असतात, ह्या सगळ्यांची माहिती, फायनल स्टँडर्ड व्हॅल्यूसुद्धा यामध्ये दिलेल्या असतात. ही असते आपली फार्माकोपिया. आणि याचा इम्पॉर्टन्स काय आहे, तर काय बनवलेली आहे, सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे रेफरन्स बुक जे आहे, स्टँडर्ड रेफरन्स बुक आहे. तिसरं म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये याचा खूप जास्त उपयोग होतो. कशासाठी, तर नवीन ड्रग जेव्हा आपण रिसर्च करत असतो, नवीन ड्रग जेव्हा बनला जातो, तर त्यासाठी तो रिसर्च करायला भरपूर वर्ष जातात. भरपूर म्हणजे 10 वर्ष 20 वर्ष ॲक्च्युअल त्याच्यावरती रिसर्च होऊन, क्लिनिकल ट्रायल्स होऊन तो तयार होण्यासाठी, मॅन्युफॅक्चरिंग अँड मार्केटिंग होण्यासाठी इतक्या वर्षांचा कालावधी जातो. तर त्यापेक्षा, आणि हे जे आहे टाईम कन्झ्युमिंग प्लस कॉस्टली प्रोसेस आहेत, तर त्याऐवजी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज काय करतात, तर हे फार्माकोपिया घेतात, त्यामध्ये जे काही आधीच तयार केलेले म्हणजे आधीच दिलेले ड्रग्ज असतात, त्याचे मेडिसिन्स असतात, तर ते मेडिसिन्स मॅन्युफॅक्चर करतात आणि मार्केटिंग करतात. तर हे बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचं, म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे फार्माकोपिया यूज करणं. प्लस ऑथेंटिक आहे, यामध्ये पूर्ण सगळी जी आहे ती ऑथेंटिक माहिती असते. त्यामुळं हे खूप फायद्याचं पुस्तक ठरतं फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये. दुसरं म्हणजे ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. आता आपण जर का बघितलं, बिझनेस आहे तिथं प्रॉफिट जास्त बघितलं जातं आणि त्यावेळेस बऱ्याचदा कॉम्प्रोमाइज केली जाते की ड्रग्स जे असतात, हे मेडिसिन जे असतात ते ॲक्च्युली ह्युमन्स खातात, त्यानंतर ॲनिमल्स खातात. तर त्यासाठी काय होतं, डिरेक्टली हेल्थवरती तो परिणाम होणार आहे. आणि हे होऊ नये म्हणून जेव्हा गव्हर्मेंट आणि इंडस्ट्रीमध्ये काही कन्फ्लिक्ट तयार होतात, हे स्टँडर्ड्स चेक केले जातात, क्वालिटी चेक केली जाते, आणि जर का त्यातून काही कन्फ्लिक्ट, वादविवाद तयार झाला, तर ॲज अ रेफरन्स बुक म्हणून हे फार्माकोपिया यूज केली जाते. ओके, एकदा फायनल रिव्हिजन करून घेऊयात. फार्माकोपिया काय आहे, तर बेसिकली 2 वर्ड्सपासून बनलेलं आहे, जे ग्रीक वर्ड्स आहेत, फार्मॅकॉन आणि पोइया. फार्मॅकॉन म्हणजे ड्रग, पोइया म्हणजे टू मेक, ज्यामध्ये ड्रग कसं बनवलं जातं हे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असते. ते बुक, दुसरी डेफिनेशन बघायची झाली तर हे बुक आहे ज्यामध्ये ड्रग्स, त्याचे रिलेटेड जे सबस्टन्स आहेत, क्रूड ड्रग्स, ह्या सगळ्यांची माहिती दिलेली असते. हे जे आहे ते जो तो देशाचं गव्हर्मेंट आहे त्याच्या अथॉरिटीमध्ये बनलं जातं. कंपेंडियापासून ही फार्माकोपिया बनते. त्याचे 2 टाईप्स, ऑफिशियल अँड नॉन ऑफिशियल. ऑफिशियल ज्याला गव्हर्मेंटची ऑथॉरिटी असते त्या देशाची, नॉन ऑफिशियल जे गव्हर्मेंटच्या ऑथॉरिटीमध्ये बनलेलं नसतं. त्यानंतर नॅशनल फार्माकोपिया, जी तो देश रेफर करतो, तो देश स्वतःसाठी बनवतो, आणि जेव्हा काही कन्फ्लिक्ट तयार होतील त्या ड्रग रिलेटेड, तेव्हा ते ॲज अ रेफरन्स बुक म्हणून वापरलं जातं. तसंच ही वारंवार अपडेट केली जाते. जे काही नको आहे ते डिलीट केले जातात, मोनोग्राफ्स जे काही पाहिजे आहेत ते ॲड केले जातात. त्यानंतर
त्याचे युजेस काय आहेत तर फर्स्ट फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये, नेक्स्ट ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये अँड नेक्स्ट ॲकॅडमिक्समध्ये. तर ही झाली सगळी इन्फॉर्मेशन फार्माकोपियाची. त्यानंतर याचे जे टाईप्स आहेत, इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया, युनायटेड स्टेट फार्माकोपिया, तर हे सगळे कॉमनली यूज केले जाणारे टाईप्स आणि ह्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. तर हे आपण पुढच्या पार्टमध्ये बघूयात, कारण जर का हे सगळे एकत्र घेतले तर तुमचं पण कन्फ्युजन होईल आणि व्हिडिओ पण खूप लेंदी होऊन जाईल. तर हा झाला पार्ट 1 आणि हा प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये, तर ह्यासाठी तयारी करा तुम्ही. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे जे कोणी फार्मसीचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना शेअर करा. थँक्यू.